नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिस अपडेट आहे. महाट्रान्सको कंपनीमार्फत खापरखेडा नागपूर या ठिकाणी जे आहे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये उमेदवारांना दोन पद्धतीने अर्ज करायचा आहे. एक आहे ऑनलाईन आणि एक आहे ऑफलाईन पद्धत. सुरुवातीला उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. यासाठी तुम्हाला अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायचं आहे. ऑलरेडी रजिस्टर्ड असाल तर तुम्ही लॉग इन करून तुमचं प्रोफाईल जे आहे ते कंप्लीट आहे की नाही ते कन्फर्म करायचं. त्यानंतर जे आहे प्रोफाईल बनवून तुम्हाला येथे अप्लाय करायचं आहे. यासाठी त्यांनी एक एस्टॅब्लिशमेंट आय डी दिलेला आहे. ह्या आय डी वरती सर्च करून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तर यामध्ये जे आहे इस्टॅब्लिशमेंट आय डी दिलेला आहे E052027018994. ह्या इस्टॅब्लिशमेंट आय डी तुम्हाला सर्च करून जे आहे यामध्ये अप्लाय करायचं आहे. यासाठी अप्लाय करण्याची शेवटची तारीख ही 9 नोव्हेंबर 2025 आहे. अप्लाय करण्याची सुरुवात 3 नोव्हेंबर 2025 पासून होणार आहे. तर एकूण 6 रिक्त जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे. यामध्ये उमेदवार जो आहे हा इयत्ता 10वी पास असला पाहिजे. NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून 20 तंत्री या ट्रेडमध्ये जो आहे ITI उत्तीर्ण झालेला असला पाहिजे. यामध्ये मुद्दा क्रमांक 2 मध्ये काही डॉक्युमेंट्सची लिस्ट दिलेली आहे. हे डॉक्युमेंट्स पैकी जे काही डॉक्युमेंट्ससाठी तुम्ही पात्र असाल ते डॉक्युमेंट्स तुम्हाला जमा करायचे आहे आणि त्याची झेरॉक्स प्रत काढून त्या प्रत्येक झेरॉक्सवरती साईन करायचे आहे आणि ते डॉक्युमेंट्स तसेच ऑनलाईन अप्लाय केल्याची प्रत आणि ऑफलाईन अर्जाचा एक नमुना या जाहिरातीमध्ये पान नंबर 3-4 वरती दिला आहे. तो प्रिंट करून तुम्हाला खालील पत्त्यावरती पाठवायचा आहे. त्याबद्दलची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतोच. त्यानंतर येथे दिलं आहे विद्यावेतन. तर विद्यावेतन जे आहे नियमानुसार तुम्हाला दिले जाईल. त्यानंतर दिलेलं आहे की ऑनलाईन अर्ज सादर करणारे उमेदवारांना जे आहे यामध्ये बरोबर डिटेल्स भरून जे आहे त्यांचं प्रोफाईल कंप्लीट करून ठेवायचं आहे. वयोमर्यादा जर बघितली तर उमेदवाराचं वय कमीत कमी 18 वर्ष जास्तीत जास्त 33 वर्ष असलं पाहिजे. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी 5 वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे. यामध्ये उमेदवाराचं 10वी तसे ITIच्या मार्कशीटवरती जसं नाव आहे तशाच प्रकारचं नाव तुमचं आधार कार्डावरती असलं पाहिजे. त्यामध्ये जर समजा काही चेंजेस आढळून आले तर तुमचा अर्ज जो आहे हा रद्द केला जाऊ शकतो. यामध्ये जे आहे ऑफलाईन जो काही तुम्ही अर्ज भराल त्यावरती तुमचा ऍक्टिव्ह असा व्हॅलिड असा मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकून ठेवणे गरजेचं राहील. तुम्हाला जे काही अपडेट्स राहते ते तुम्हाला ईमेल किंवा मोबाईलवरती कळवले जाते. यामध्ये जे आहे उमेदवाराची जी निवड राहणार आहे ही 10वी आणि ITIच्या टक्केवारीच्या गुणानुसार जे आहे ठरवली जाईल. यामध्ये प्रवर्गनिहाय तुमची निवड आणि प्रतीक्षा यादी जी आहे जाहीर केली जाईल. तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये दिलेलं आहे. येथे एक प्रपत्र दिलेलं आहे ते तुम्हाला भरून पोस्टाने पाठवायचं आहे. तर आता येथे दिलेलं आहे की मुद्दा क्रमांक 2 मध्ये जे डॉक्युमेंट सांगितले त्याच्या झेरॉक्स प्रती, प्रत्येक झेरॉक्स प्रतीवरती साईन, ऑनलाईन अर्ज केल्याची प्रत तसेच प्रपत्र हे तुम्हाला भरून जे आहे खालील पत्त्यावरती पाठवायचं आहे. आता हे पत्त्यावरती पाठवण्याआधी त्याची अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ही 14 नोव्हेंबर 2025 आहे. तर 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुमचे कागदपत्र जे आहे संबंधित ठिकाणी पोहोचले पाहिजे. तर यामध्ये पत्ता दिला आहे कार्यकारी अभियंता 400 KV ग्रहण केंद्र, RS विभाग 500 MW नवीन पॉवर हाऊस, मुख्य अभियंता यांच्या बंगल्याच्या जवळ, खापरखेडा 441-102 या पत्त्यावरती जे आहे तुमचे डॉक्युमेंट्स पोहोचले पाहिजे. यामध्ये जे काही उमेदवार निवड होतील त्यांना जे आहे ईमेलद्वारे कळवलं जाईल. त्यामुळे तुमची लिस्ट लागली की नाही ते तुम्ही ऑफिशियल साईटवरती किंवा ईमेलवरती जे आहे याची माहिती घेऊ शकाल. तसेच आपल्या चॅनलवरती सुद्धा टेलिग्राम ग्रुपवरती मी याची लिस्ट लागल्यानंतर लिस्ट शेअर करेल. तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा फॉलो करून ठेवा, जॉईन करून ठेवा. येथे प्रपत्र दिलेला आहे. हा प्रपत्र तुम्हाला भरायचा आहे. यावर दिलेली माहिती व्यवस्थित पद्धतीने भरून जे आहे तुम्हाला आवश्यक त्या कागदपत्रासह तेथे पाठवणे गरजेचं राहील. तर आता ही जाहिरात जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. तसेच अप्लायची लिंक ॲक्टिवेट झाल्यानंतर तिथे तुम्हाला डायरेक्ट लिंक प्रोव्हाइड करून देण्यात येईल. तिथून तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकाल. तर अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.